नमस्कार. विद्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मुगाच्या डाळीची भजी बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. ही भिजवलेली 3 तास झाली डाळ आहे. 3 तास भिजवलेली डाळ आहे. 1 चमचा तांदळाचं पीठ आहे, कोथिंबीर, ओवा, जिरे, अद्रक, लसूण आणि कांदा. आता ही डाळ आपण वाटून घेऊया. ही डाळ आता आपण वाटून घेऊया. थोडी रवाळ वाटून घ्यायचे. त्यात आता सर्व आपण घेतलेलं साहित्य घालूया. यातलं पाणी सर्व काढून घ्यायचंय. हिरव्या मिरच्या पण घ्यायच्या आहेत. मिरच्या घ्यायला मी विसरली होती. हे सर्व साहित्य आता आपण ह्याच्यात घालून वाटून घ्यायचंय. कांदा आपण शेवटी नंतर घालणार आहे. चला आता वाटण करून घेऊया. हे असं रवाळ आता एकदम वाटून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे. कांदा, मीठ थोडं घालायचं, म्हणजे 1 चमचा घाला मीठ. हळद अर्धा चमचा आणि हिंग एकदम चिमूटभर. सगळं मिक्स करून घेऊया आपण. पाणी अजिबात घालायचं नाही. छान असं मिक्स करून घेऊया. तांदळामुळे भजी खुसखुशीत होते. तांदळाच्या पिठामुळे भजी खुसखुशीत होते. चला आता आपण तळून घेऊ. आता आपण बघूया तेल तापले का. आता वाफ येते तेलाची. आपल्याला मीडियम फ्लेमवर भजी तळून घ्यायची. आता खमंग भजीचा भजीवरचे बुडबुडे थोडे कमी आले. भजीवरचे बुडबुडे कमी आले. भजीला कलर पण मस्त आलेला आहे. आपण काढून घेऊया. जास्त तेलकट झालेली नाही. ही भजी आपण ग्रीन चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर पण खाऊ शकतो. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली आहे ती भजी.